Hello friends, last lecture complete very interesting article quantifiers and quantified statement. Then all students solve question 2 and 3 in exercise 1.3. Today new lecture, new article, dual or duality. Duals mean very simple article, dual, or it is also called duality. ड्युएल स्टेटमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं आहे आणि त्याचं ड्युएल राईट करायचं आहे. ह्यात एकच अंडरस्टँडिंग, फर्स्ट अंडरस्टँडिंग बघा इथं, ड्युएल वी यूज लेटर टी अँड सी डिनोट टॅटॉलॉजी अँड कॉन्ट्राडिक्शन रिस्पेक्टिवली. ड्युएलमध्ये स्मॉल टी कशासाठी यूज केले, टॅटॉलॉजीसाठी, आणि स्मॉल सी कॉन्ट्राडिक्शन. सेकंड लाईन बघा ड्युएलमध्ये, इफ टू स्टेटमेंट्स contain logical connective like disjunction, conjunction and letters small t and c, then they are said to be dual of each other if one of them is obtained from the other by interchanging disjunction with conjunction and small t with c. याचं मिनिंग काय होते, गिवन स्टेटमेंटचं ड्युएल राईट करताना अँड रिप्लेस बाय or replaced by and, small t replaced by c or small c replaced by small t, and otherwise capital T replaced by capital F replaced by capital T. हे आपण चेंज केलं गिवन स्टेटमेंटमध्ये तर भेटणार आहे काय असते आपल्याला त्या स्टेटमेंटचं ड्युएल. बघा फॉर एक्झाम्पल द ड्युएल ऑफ, फर्स्ट एक्झाम्पल दिले पी और क्यू इज, त्याचं ड्युएल काय, फक्त ऑरचं काय करायचं एन, पी अँड क्यू. सेकंड बघा स्मॉल टी और पी, और म्हणजे आपण त्याला काय म्हणतो डिस्जंक्शन, टी डिस्जंक्शन पी इज, त्याचं ड्युएल काय सी अँड पी. इथं ऑर रिप्लेस कशाने केलं आहे अँडनं. एक्झाम्पल थर्ड बघा, टी अँड पी इज, टी रिप्लेस बाय सी आणि अँड रिप्लेस बाय ओर आणि पी. फक्त इथं अँड आणि ऑरच येईल ड्युएलमध्ये. अँडचं ऑर करायचं, ऑरचं अँड, स्मॉल टीचं स्मॉल सी, स्मॉल सीचं स्मॉल टी. कधी कधी काय एक्झाम्पलमध्ये काय होऊ शकतं आहे, कॅपिटल टी, कॅपिटल टीचं काय लिहिणार कॅपिटल एफ, कॅपिटल एफचं काय लिहायचं कॅपिटल एफ रिप्लेस बाय कॅपिटल टी. आणि जर निगेशन आलं तर निगेशन ॲज डी ठेवायचं, निगेशन चेंज करायचं नाही आहे. फक्त कुठले दोन सिम्बॉल चेंज करायचे आहेत, अँडचं ऑर, ऑरचं अँड, स्मॉल टीचं सी आणि सीचं स्मॉल टी, किंवा कॅपिटल टी आलं तर कॅपिटल एफ आलं तर कॅपिटल टी. बाय एक्झाम्पल फर्स्ट, राईट द ड्युएल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. एक्झाम्पल फर्स्ट पी अँड क्यू, खाली सोल्युशन तिथे आन्सर दिले बा, फक्त पी और क्यू एवढंच आन्सर आहे. एक्झाम्पल सेकंड रीड करा, टी और, एक्झाम्पल फर्स्ट बघा पी अँड क्यू पुढे ऑर आले, त्याचं ड्युएल काय फक्त पी और क्यू आणि ऑरचं काय केलं आहे अँड आर आहे तिथं, सॉरी और. एक्झाम्पल फर्स्ट नीट रीड करा, ब्रॅकेटमध्ये फर्स्ट पी अँड क्यू और आर आहे, त्याचं ड्युएल काय आलं सोल्युशनमध्ये बघा पी और क्यू आणि ऑरचं काय झालं अँड आर. सेकंड एक्झाम्पल, टी और पी और क्यू, त्याचं टीचं काय येईल सी आणि ऑरच्या ऐवजी काय येईल अँड एवढंच. एक्झाम्पल थर्ड बघा, सेम ती थर्डमध्ये पण जिथं अँड आहे तिथं काय करायचं ऑर, निगेशन ॲज इट इज, ऑरच्या जागी अँड, बघा अँडच्या जागी काय केलं आहे ऑर, परत ऑरच्या जागी अँड, निगेशन आर. एक्झाम्पल फोर, ऑरच्या ऐवजी अँडच्या ऐवजी ऑर आणि स्मॉल टीच्या ऐवजी सी. एक्झाम्पल 5, 6, 7. आता एक्झाम्पल 5 बघा, लॉजिकल इक्वॅलन्स दिले, ते इक्वॅलन्स आहे ॲज इट इज. फक्त ड्युएल लिहिताना काय करायचं, द ड्युएल ऑफ द गिवन इज पी अँड क्यू, म्हणजे ऑर जागी काय केलं आहे अँड, बघा ऑर जागी अँड आणि इक्वल टू पी और क्यू और आर, परत पी अँड क्यू और आर. एक्झाम्पल 6, पी अँड टी, त्याचा एक्झाम्पल बघा एकदम सिम्पल ॲज इट इज, अँडचं ऑर, टीचं सी रिप्लेस केलं, सीचं टी, अँडचं ऑर. ह्यालाच काय म्हणायचं ड्युएल ऑफ द गिवन स्टेटमेंट. प्रत्येकाचं 1 बाय 1 आन्सर राईट केले तिथं. ह्याच्यानंतर हे झालं ड्युएल. ह्याच्यावर क्वेश्चन 2 आहे कशामध्ये, एक्सरसाइज 1.3 मध्ये, तो तुम्ही कंप्लीट सॉल्व करायचा आहे.
आपण आणखी एक आर्टिकल बघू. ड्युएलमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही सॉरी एक्झाम्पल बघू शकता PDF मधली लॉजिक चॅप्टरमधील. ठीक आहे. आपण नेक्स्ट आर्टिकल बघू. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट मीन्स काय, म्हणजे 4 आहेत ना कंपाऊंड स्टेटमेंट, अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ. पहिल्यांदा बघा निगेशन ऑफ कंजक्शन. आता इथे एक्झाम्पल दिले त्यांनी. निगेशन ऑफ कंजक्शन एक्झाम्पलचा यूज करून सॉल्व केले. बट आपल्याला फक्त हे 5 फॉर्म्युले आहेत निगेशनचे. निगेशन ऑफ कंजक्शनचा फॉर्म्युला बघा. द निगेशन ऑफ P अँड Q इज निगेशन P और निगेशन Q. म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे बघा, ॲक्टिव्हिटी युजिंग द ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. तोच आपला निगेशन ऑफ कंजक्शनचा फॉर्म्युला आहे. बट लॉजिकल इक्वलन्समध्ये आपण जसं एक्झाम्पल सॉल्व केलं का तसं तुम्ही चेक करू शकता हे एक्झाम्पल सॉल्व करून ट्रूथ टेबलचा यूज करून. बट हा निगेशनचा फॉर्म्युला आहे. मग निगेशन काय सांगते बघा, कंजक्शनचं निगेशन काय सांगते, कंजक्शनचं काय होतं आहे डिसकंजक्शन आणि सेपरेट निगेशन, निगेशन P और Q. हा झाला त्याचा फॉर्म्युला कशाचा, निगेशन ऑफ कंजक्शन. हाच फॉर्म्युला, फक्त हेच आपल्याला यूज करायचं पुढे एक्झाम्पलमध्ये. डिसकंजक्शन बघा, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशन ऑफ डिस्कशन याच्या अपोजिट बघा ॲक्टिव्हिटीमध्ये युजिंग द ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. निगेशन ब्रॅकेटमध्ये P अँड Q म्हणजे ओव्हरऑल निगेशन, ब्रॅकेट आहे ना तिथं. ह्याचं मिनिंग काय होतं आहे परत, निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता निगेशन ऑफ डिसजंक्शन इथं बघा मिसप्रिंट झाले. इथं निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे होतं, P वरचाच फॉर्म्युला आला इथं कंजक्शनचाच. ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे, निगेशन P और Q इक्वल टू निगेशन P अँड Q. डिसकंजक्शनचं काय होतं आहे, कंजक्शन. नोटमध्ये दिले बघा, नोटमध्ये दिले बघा अँड हा फॉर्म्युला आपला डिसकंजक्शनचा. निगेशन ऑफ P और Q इक्वल टू निगेशन P अँड निगेशन Q आर कॉल्ड डिमॉर्गन्स लॉ, किंवा हा सेकंड आहे. इथं जे मिसप्रिंट झाले डिसजंक्शन, इथं काय पाहिजे, ऑर पाहिजे होतं ना, ऑरचं पुढे काय भेटते, अँड. म्हणजे अँडचं ऑर, ऑरचं अँड, सेपरेट निगेशन. सेम इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघा. आता हे डिफरंट आहे ह्याच्यामध्ये पण बघा. आता इम्प्लिकेशन माहिती आहे, इफ देनचं निगेशन कसं. आता ह्याच्यावर 2 टाईपचे क्वेश्चन असणार आहेत, एक सिम्बॉलिक आणि वर्डिंग. सिम्बॉलिकमध्ये पण सेम हेच, इट इज नॉट किंवा ऑरचं अँड तुम्ही राईट करायचं आहे. ते थेरॉटिकल राईट केले त्यांनी. ह्याची इम्प्लिकेशनची पण बघा ॲक्टिव्हिटी बघा, तो आपला फॉर्म्युला आहे. निगेशन ब्रॅकेटमध्ये P इम्प्लाइज Q. ह्याचं मिनिंग काय आहे, इम्प्लिकेशनचं निगेशन काय आहे ते इक्वल टू P अँड निगेशन Q. हा फॉर्म्युला आहे बघा, P अँड निगेशन Q. ह्याचं मिनिंग जर तुम्हाला इम्प्लिकेशन दिलं आणि त्याचं निगेशन राईट करा म्हणलं तर पहिलं वाक्य आहे तसं लिहायचं, मध्ये अँड, दुसऱ्या वाक्याला काय लावायचं, नॉट. जर थेरॉटिकलमध्ये आलं तर, आणि सिम्बॉलिक आलं तर ॲज इट इज. हा झाला इम्प्लिकेशनचं निगेशन, निगेशन ऑफ बाय कंडिशनल. आता P डबल इम्प्लाइज Q याचं निगेशन बघा ह्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. याच्यामध्ये निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये P डबल इम्प्लाइज Q, पहिला ब्रॅकेट जो इम्प्लिकेशनचा आपण निगेशन लिहिलं होतं तोच ब्रॅकेट कंटिन्यू करायचं. P अँड निगेशन Q मध्ये अँडच्या अपोजिट साईन लिहायचं, ऑर सेकंड ब्रॅकेटमध्ये Q अँड निगेशन P. काय लिहायचं, Q अँड निगेशन P. बघा निगेशन कसं लिहिलं, पहिला ब्रॅकेट ॲज इट इज P अँड निगेशन Q, ऑर Q अँड निगेशन P, किंवा असं लिहू शकता तुम्ही निगेशन P अँड Q. म्हणजे निगेशनचे अल्टरनेट केले बा. पहिल्या ब्रॅकेटमध्ये Qला निगेशन आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कशाला निगेशन आहे, Pला निगेशन आहे. हे नीट लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये 2 ब्रॅकेट आहेत, 4 सिम्पल लिस्टमध्ये येऊ शकतात. दोन्ही ब्रॅकेटमध्ये कुठलं साईन आहे, ऑर. म्हणजे काय झालं आपलं ट्रूथ टेबल ऑफ निगेशन ऑफ कंजक्शन काय सांगते, निगेशन ऑफ कंजक्शन इक्वल टू डिसकंजक्शन सेपरेट निगेशन. निगेशन ऑफ डिसकंजक्शन काय सांगते, निगेशन ऑफ डिसकंजक्शन इक्वल टू कंजक्शन सेपरेट निगेशन. इम्प्लिकेशन काय सांगते, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन इक्वल टू बघा P अँड निगेशन Q. आणि निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन 2 ब्रॅकेट, थर्ड ब्रॅकेट कंटिन्यू करायचं आहे, P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. हे 4 फॉर्म्युले परफेक्ट पाठ करायचे आहेत. आणि निगेशन ऑफ निगेशन काय असते, कॅन्सल. निगेशन ऑफ निगेशन आहे ना, पण निगेशन ऑफ निगेशन हे कंपाऊंडमध्ये येत नाही आहे म्हणून ते दिलेलं नाही आहे. बट निगेशन ऑफ निगेशन काय होतं, कॅन्सल. निगेशन ऑफ निगेशन इक्वल टू काय असते, इट्स सेल्फ सिम्पल स्टेटमेंट्स. तर ह्याच्यावर पण एक एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन डिपेंड आहे. बट त्याच्या आधी आपण ह्याचे सॉलिड एक्झाम्पल बघू. बघा खाली राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग.
3 + 3 <5 और 5 + 5 = 9 दोन स्टेटमेंट आलेत बरोबर, मध्ये ऑर आले. ऑरचं काय होणार अँड. बट इथं लेस दॅनचं निगेशन असते ग्रेटर दॅन इक्वल टू. नीट बघा, लेस दॅनचं निगेशन ग्रेटर दॅन इक्वल टू और ग्रेटर दॅन इक्वल टूचं निगेशन लेस दॅन. ते इक्वल टू साईन ॲडजस्ट करायचं, इकडं असेल तर इकडं ट्रान्सफर करायचं आहे. आणि इक्वल टूचं काय असते नॉट इक्वल टू. सोल्युशन बघा, त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म राईट केला आहे आधी. लेट पी 3 + 3 <5 ॲज क्यू 5 + 5 = 9. पहिल्याला पी म्हटलं, दुसऱ्याला काय म्हटलं क्यू. गिव्हन स्टेटमेंट काय झालं पी ऑर क्यू, आणि इट्स निगेशन काय येते. इट्स निगेशन इज निगेशन पी और क्यू इक्वल टू निगेशन पी और क्यू. निगेशन पी और क्यू इक्वल टू निगेशन पी अँड क्यू. आता हे सिम्पल लिहिलं, किंवा परत तुम्ही आन्सर कशी लिहिता, द निगेशन ऑफ गिव्हन स्टेट. सिम्पल स्टेटमेंट कन्वर्ट करायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकता. खाली आले बघा आन्सर. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज 3 + 3 <= 5 अँड 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. झालं. तर पण ग्रेटर दॅन इक्वल टू राहिले बघा याच्यामध्ये पण. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज 3 + 3 <= 5. इक्वल टू पाहिजे तर 3 + 3 <= लाईन पाहिजे तर 5 अँड 5 + 5 इज नॉट इक्वल टू 9. लेट पी 7 <3 क्यू 4 <11. द गिव्हन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. एक्झाम्पल सेकंड आहे इथं बघा. अँडचं काय होणार ऑर, आणि ग्रेटर दॅनचं काय घ्यायचं लेस दॅन. ग्रेटर दॅनचं काय घ्यायचं लेस दॅन इक्वल टू राईट करायचं. इथं इक्वल टू लिहिलेलं नाही आहे सोल्युशनमध्ये, पण आपण ते राईट करायचं लेस दॅन इक्वल टू. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट 7 <= 3 और 4 <= 11. एक्झाम्पल थर्ड. द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. तर नायदर नॉर आलं इथं, हेच आपल्याला काय राईट करायचं आहे निगेशन. द नंबर इज ऑड आणि क्यू द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. हे झालं सिम्पल. आता नायदर मी नॉटच असतं आहे ना, आणि नायदर हेचं मिनिंग काय, द नंबर इज नॉट ऑड नॉर परफेक्ट, म्हणजे नायदर नॉरमध्ये राईट केले. थोडं ग्रामर आहे इंग्लिशमधील. तर गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटर्न ॲज द नंबर इज नॉट ऑड अँड नॉट परफेक्ट स्क्वेअर, असंच राईट केलं बरोबर. तर ह्याच्यामध्ये बघा हे नॉट दिलं आहे, मग नॉटचं काय होणार ऑर. मग गिव्हन स्टेटमेंट निगेशन पी अँड निगेशन क्यू दिलं, निगेशन लावून दिलं आहे. मग इट्स निगेशन इज निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. अँडचं काय येईल ऑर, बट निगेशन कॅन्सल होऊन काय ते पी ऑर क्यू. याचा ॲन्सर काय येईल बघा. द निगेशन ऑफ गिव्हन एक्झाम्पल थर्ड. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज द नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे नॉट कॅन्सल झालं, नाहीतर नॉट निघून जाईल आणि आन्सर काय झालं आहे ऑर. एक्झाम्पल 4 बघा. द नंबर इज एन इव्हन नंबर इफ अँड ओनली इफ इट्स डिव्हिजिबल बाय 2. बघा हे एक्झाम्पल थोडं डिफरंट आहे. इफ अँड ओनली इफ आले, तुम्हाला इथं आधी सिम्बॉलिक फॉर्म राईट करावं लागेल. पहिल्या वाक्याला काय म्हणा पी द नंबर इज इव्हन नंबर, क्यू द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. द गिव्हन स्टेटमेंट काय झालं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी डबल इम्प्लाईज क्यू. ह्याचं निगेशन राईट करायचं आहे, निगेशन पी डबल इम्प्लाईज क्यू. सिम्बॉलिकमध्ये काय ते बघा बट निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाईज क्यू इक्वल टू द फॉर्म्युला फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट. हे थेरॉटिकलमध्ये राईट करायचं तुम्हाला आता, म्हणजे टोटल 4 स्टेटमेंट येतील ना. बघा इक्वल टू काय दिले ब्रॅकेटमध्ये पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज इक्वल द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंटचा आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे ना. पी म्हणजे काय अ नंबर इज इव्हन. अँड म्हणजे काय नॉट लिहू शकता, नॉट ही अँड लिहू शकते. बट लिहिलं, बटच्या ऐवजी काय लिहू शकता अँड. बट हे 4 वाक्य असल्यामुळे काय लिहिलं आपण तिथं बट लिहायचं. बट नॉट डिव्हिजिबल बाय 2 मेन साईन ऑर परत सेकंड ब्रॅकेटचं ऑर अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 क्यू ना, आणि बट नॉट इव्हन. ॲक्च्युली बटच्या ऐवजी नॉट लिहू शकता, बट 4 वाक्य कंबाईन लिहिलेत म्हणून त्याचं मिनिंगफुल स्टेटमेंट होण्यासाठी काय केलं आहे अँडच्या ऐवजी बट. तुम्ही नॉट पण लिहू शकता किंवा बट पण लिहू शकता. आता ह्याच्या खाली बघा राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. हा एक्झाम्पल 2 आहे ना, कालचे क्वांटिफायर आहेत ना त्याच्यावर डिपेंड आहेत, त्याचे निगेशन राईट करायचे आहेत. ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. सोल्युशन बघा सम नॅचरल नंबर्स आर नॉट रॅशनल. नॉट लावायचं आणि ऑलला काय घ्यायचं सम. खाली सम स्टुडंट ऑफ क्लास 10 आर 16 years old.
ह्याचं निगेशन काय येईल, समच्या ऐवजी काय घ्यायचं, नो स्टुडंट ऑफ क्लास 10 इज 16 year old, किंवा अदरवाईज असं पण लिहू शकता आपल्या भाषेमध्ये, ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 आर नॉट 16 year old. सिम्पल आपल्या भाषेमध्ये आन्सर लिहायचं. सेकंडचं आन्सर काय येईल बघा, समच्या ऐवजी काय घ्यायचं, ते समचं निगेशन काय, ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 आर नॉट 16 year old. एवढा आन्सर सफिशियंट आहे. एक्झाम्पल थर्ड बघा, देर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 8 ग्रेटर दॅन 11. आता देर एक्झिस्ट निगेशन काय असते, फॉर ऑल. त्याचा आन्सर बघा, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n सच दॅट n + 8 लेस दॅन इक्वल टू 11. ग्रेटर दॅनचं काय येते, लेस दॅन, आणि देर एक्झिस्ट काय येते, फॉर ऑल. इथं फॉर ऑल सिम्बॉल प्रिंट झालेला नाही आहे, आपण तिथं काय लिहायचं आन्सरमध्ये, फॉर ऑल. एक्झाम्पल लास्ट 4 बघा, फॉर ऑल x बिलॉंग्स टू n 2x + 1 इज ऑड. तर याचं काय येईल आन्सर 4मध्ये बघा, सोल्युशनमध्ये फॉर ऑलचं निगेशन काय आलं, देर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट 2x + 1 इज नॉट ऑड. इजला काय आलं फक्त नॉट ऑड. बघा सिम्बॉल आहेत, फॉर ऑलचं देर एक्झिस्टचं फॉर ऑल, ऑलचं समचं ऑल निगेशन यूज करायचं आहे. हा निगेशनचा क्वेश्चन तुम्हाला कधी क्लिअर होईल, ते 4 फॉर्म्युले परफेक्ट पाठ करायचे. 4 फॉर्म्युले कुठलं, निगेशन ऑफ कंजक्शन, निगेशन ऑफ डिसकंजक्शन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. ह्याच्यावरील 2 क्वेश्चन एक्सरसाइज 1.3 मधले कंप्लीट सॉल्व करा. ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. धन्यवाद.